4.5 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? व्यवस्थित काय सांगितलेलं आहे इथं? विच नंबर शुड बी ऍडेड घ्यायचं आहे ना, दुरुस्त करून घ्यायचं. मराठीमध्ये पण दुरुस्त ऑलरेडी केलेला आहे. कोणती संख्या मिळवावी, मग आपण कोणती संख्या मिळवावी यामध्ये इथं काय घ्यायचं? विच नंबर शुड बी ऍडेड. एक्स नंबर विच काढायचं आणि तिथं काय घ्यायचं? एक्स नंबर. कोणती संख्या मिळवावी म्हणलं काय म्हणायचं? एक वाक्य वाढवायची. कोणती संख्या मिळवावी म्हणजे एक संख्या मिळवली असता, हे पूर्ण वाक्य लिहायचं. इथं डॉटेड करतोय. तर येणाऱ्या संख्या पारंपरिक प्रमाणात असतील आणि प्रश्नचिन्ह काढून टाकायचं. कुठं एक्स लिहायचं सांगितलं सांगा? कोणती संख्या मिळवली तिथं काय लिहायचं? एक्स लिहायचं आणि ते वाक्य पूर्ण करायचं. चल तर यामध्ये मग काय होणार? देअरफॉर 12 मध्ये काय मिळवायचं? एक्स. परत 16 मध्ये काय मिळवायचं? एक्स मिळवायचं. आणि नंतर 21 मध्ये पण काय मिळवायचं? एक्स मिळवायचं. आणि ह्या संख्या कशा आहेत? आर इन कंटिन्यूड. आर इन कंटिन्यूड. कंटिन्यूड म्हणजेच काय? ते पारंपरिक प्रमाणात आहेत. हे पारंपरिक प्रमाणात आहेत. ही झाली आपली दुसरी ओळ. आता पारंपरिक प्रमाणात आहे म्हटल्यावर कुणाचा वर्ग करायचा सांगितलेला? मी कुठल्या पदाचा वर्ग करायचा? 3 संख्या आहेत आपल्याला. मग कुठल्या संख्येचा वर्ग करायचा सांगितलेला? मधल्या संख्येचा वर्ग होता 16 + x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आणि राहिलेल्या 2 पदांचा काय करायचा होता? गुणाकार. 12 + x आणि 21 + x. आता आपल्याला हे जे सोडवायचं आहे 16 + x स्क्वेअर कुठल्या फॉर्म्युलानुसार सोडवायचं आहे? तर a + b ब्रॅकेट स्क्वेअर याच्यानुसार सोडवायचं. यानुसार काय येते बघा? पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 पहिले पद दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, हा फॉर्म्युला बघा. मग पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 पहिले पद आणि दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. जसं इथं ए आणि बी होतं तसं इथं काय सांगा? एच्या ठिकाणी 16 घ्यायचा आणि बीच्या ठिकाणी एक्स आणि तो पूर्ण करायचा. आता 12 न काय करायला पाहिजे? आपल्याला ह्या बॉक्सला अखंड गुणायला पाहिजे. 12 न पहिला कुणाला गुणायचं? 21 ला. 12 न कुणाला गुणायचं? एक्स ला. म्हणजे एक स्टेप वाढवतो. 12 न कुणाला गुणायचं? 21 अधिक एक्स ला. आणि अधिक एक्स न पण कुणाला गुणायचं? त्यालाच गुणायचं. मग आपण एक स्टेप वाढवलेले आहेत. तर 16चा वर्ग किती येतो? 256. आणि 16 दुनी 32 आणि x 32x हा गुणाकार येत आला आणि x वर्ग इथं आहेतच. तर आता 12 न आतल्या प्रत्येक पदाला गुणायचं. 12 ने 21 ला गुणलं किती आलं? 12 एके 12, 2 हातच्याला 1, 12 दुनी 24, 24 आणि 1 25. आणि 12 न x ला गुणलं काय आलं? 12x. म्हणजे 12 ने ह्याला पण गुणलं x ला. आता काय करायचं? x न कुणाला गुणायचं? 21x आलं. आणि x न कुणाला गुणायचं? x वर्ग आला. आता ह्यामध्ये ह्या स्टेपला पुढे काय करायचं? ज्या संख्या त्या संख्या एका ठिकाणी करायचं. 256 डावीकडे आहे तसं ठेवा. 256 ला मिळणारा कोण मेंबर आहे? अधिक 252 इकडे काय होणार? कारण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले त्याला. बरोबर चिन्हाचे तो कुठं होता? उजवीकडं. आपण कुठे घेतले? बरोबर चिन्हाचे कुठे घेतले आपण? कुठे घेतले बरोबर चिन्हाच्या? कुठे घेतलं? बरोबर चिन्हाच्या उजवीकडे होतं. त्याला बरोबर चिन्हाचे कुठे घेतलं? डावीकडे घेतलं. चला आता इथं जे पद आहेत ते पहिला बघून घेऊया आपण. इथं 32x आहे. अधिक 32x काय होते? वजा 32x. इथं घेतलं आपण. ते डावीकडे होतं. कुठे घेतलं? उजवीकडं. ह्यांची चिन्ह काय बदलायची गरज नाही. यामध्ये डायरेक्ट एक कट करून टाका. कुठलं कट करायचं आहे? एक्स वरला अधिक एक्स वर्ग आणि वजा एक्स वर्ग इथं काय होतंय? कट होते. कसं काय सांगा? कसं कट होते? बघा, हे अधिक एक्स वर्ग तिकडे गेलं काय होतंय? वजा एक्स वर्ग. मग प्लस मायनस काय होते? कट होते. पुढं वजा 32x आलं. हे 12x आणि 21x किती झाले सांगा? 33x होतात. किती होतात?
मग 12x आणि 21x 2 आणि 1 3 2 आणि 1 3 33x. आता काय राहिलंय का बघा, 256 वजा 252, 6 मधून 2 गेले 4 उरले आणि 25 ला 25 काय होते कट होते आणि 32x मधून 33x जात नाही, पण 33 मधून काय घालवायचं 32, काय उरलं सांगा 1 उरलं, पण मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक आहे, मग तुम्ही x बरोबर किती आलं 4 आलेलं आहे. मी हे उत्तर तुमचं इथं फायनल आहे, लक्षात बघा. आता लक्ष द्या, इथं पण काय सांगितलंय मगासारखं मीन प्रोपोर्शनल आहे. कोण ही जी संख्या आहे मीन आहे, मीन म्हणजे काय सांगितलंय मध्यम प्रमाणपद आहे, म्हणजे ते मधलं पद आहे. तर आता मधलं पद जे आहे म्हणजे त्या संख्या कशा येणार, हे कडेला येणार संख्या आणि ही मध्ये येणार, कुठली ही मध्ये येणार आणि कडेला कुठल्या येणार सांगा, कुठल्या प्रोपोर्शन मध्ये आहेत, आर इन मेन प्रोपोर्शन किंवा कंटिन्यूड घ्या, त्याचा अर्थ तोच आहे. मगाचे जे आपण वाक्य घेतलं ते घेतलं ते चालते. कंटिन्यूड प्रोपोर्शन कुठले प्रोपोर्शन आहे, प्रोपोर्शन हे काय आहेत, हे परंपरित आहेत. काय लिहायचं, परंपरित आहेत. आता परंपरित आहेत म्हटलं, चला पुढची स्टेप काय येणार, कुणाचा वर्ग करायचा इथं, मधल्या पदाचा वर्ग करायचा, 28 वजा x ब्रॅकेट स्क्वेअर आणि राहिलेल्या दोन पदांचा काय करायचा गुणाकार. काय काय केलं सांगा, परत सांगायचं. काय केलं, आवाज काय नाही, हा काय केलं, 28 वजा x याचा काय केला वर्ग केला, कुठल्या पदाचा वर्ग केला मधल्या पदाचा, आणि उरलेल्या दोन पदांचा काय केला गुणाकार. चला आता 28 कुणाचा वर्ग आहे, त्याला 28 चा वर्ग 784 किंवा एक स्टेप वाढवा, पहिल्या पदाचा वर्ग. चला तो कुठला फॉर्म्युला वापरायचा होता, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, काय पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 पहिले पद दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा, हे जे आपण घेणार आहे हे चिन्ह या सूत्रानुसार घ्यायला इथं, पहिल्या पदाचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 पहिले पद आणि दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग इज इक्वल टू. तर आता काय करायचं, 23 न पण ह्या बॉक्सला गुणायचं, 23 इंटू 19 मायनस एक्स, परत मायनस एक्स न पण काय करायचं, 19 मायनस एक्स ला मल्टिप्लाय करायचं. काय काय केलं सांगा, 23 न कुणाला गुणलं, त्याच पदाला त्या बॉक्सला, वजा एक्स न पण काय केलं, हा चला आता यामध्ये एक एक पदानं गुणत जायचं आपल्याला. 28 कुणाचा वर्ग आहे 700, चेक केला का पाठीमागं, चेक केला. 27 चा किती येते वर्ग, 28 चा किती येतोय, 29 चा किती येतोय, चेक केला. 28 गुणिले 28 चेक केला, चेक करून बघायचं आपण एकदा, 28 गुणिले 28 करून बघा, मी गुणाकार चेक करणार 28 गुणिले 28 सगळ्यांचा. पटकन आवडेल फास्ट मध्ये. वर्ग कसा करायचा असतो, त्या संख्येनं त्या संख्येला गुणायचं म्हणजे वर्ग निघतोय. थोडं थोडं केलेलं बसा, थोडा थोडा अभ्यास केलेला बसा. 784. चला आता ह्या तिघांचा गुणाकार करायचा. 28 एके 28, 28 दोन्ही 56, 56 कुणाला गुणायचं एक्स ला, 56 एक्स आधी काय करायचं एक्स वर्ग. चला 23 न 19 ला गुणा, इथंच करायचं. 19 3 57, 57 ला 7 हातच्याला गेले 5, 19 दोन्ही 38, 38 आणि 5 किती होतं, 38 आणि 5, 38 आणि 5 43 म्हणजे झालं 437 आलं इथं. वजा 23 न एक्स ला गुणा, किती आलं 23 एक्स. चला इथं वजा, वजा न वजा एक्स न 19 ला गुणा, वजा 19 एक्स, आणि एक्स न एक्स ला गुणा एक्स वर्ग, आणि हे मायनस इकडे काय होते प्लस, मायनस मायनस काय होते प्लस. चला आता आपल्याला फिरवा फिरवी करायचे. जे लेफ्ट साइडला 700 काय आहे 84 आहे ते तसंच ठेवायचं. 784 जवळ कुठली संख्या येणार, हे बघा ही प्लस आहे, इकडे काय होणार मायनस होणार.
ह्या एक्स वर्गला हे एक्स वर्ग काय होतंय कट झालं, तर राहिलं काय हे वजा 56x आणि इथं यांची पहिला बेरीज करून घ्या. मायनस मायनस काय होतंय प्लस 23 आणि 19 किती झाले सांगा. 19 20 40 42 किती होते बघा 42 एक झालं बघा आणि मायनस चिन्ह आणि हे मायनस इकडे काय होते प्लस 56x आलं. चला वजाबाकी करा, प्लस मायनस काय होतंय मायनस. चला डाव्या बाजूला काय येणार आणि उजव्या बाजूला काय येणार. 56 मधून 42 वजा करा आणि 784 मधून 437 वजा करा. लावरा राईट साइडला किती येत आहे सांगा पटकन फास्ट सोपा आहे. तिथं काही लय 7 आणि 2 गेले 7 आणि 2 गेले 4 आणि 5 आणि 4 गेले 14. 14 एक्स उरले इकडं. इकडं घ्या सांगा आता बरोबर बरोबर. 4 मधून 7 जात नाहीत म्हणून 4 चे काय करायचे 14. 14 तून 7 गेले 7 उरले बरोबर आहे. ह्याच्या परत द्या 8 चे झाले 7. 7 मधून 3 गेले 4 उरले आणि 7 मधून 4 गेले 3 उरले. चला भाग जातोय बघा 347 भागिले 14 बघा भाग जातोय गेला चेक करा. भाकर करून घ्या पटकन फास्ट मध्ये. चला इथं आपण जर भाग केला 14 के 14 14 28 14 किती झालं 28. 34 मधून 28 घालवायचं किती ते सांगा 6 आलं आणि इथं किती 7 उरले. 14 चौक 56 किती उरले बघा आता 11 उरले. परत पॉइंट घेऊन तुम्ही 0 वाढवू शकताय. 14 8 चौसंग 84 14 7 98 14 7 किती आले 98. मग किती उरले सांगा आता परत 12 उरले काय वाढत जाते म्हणजे आसपास 24.7 वगैरे येते किंवा तुम्हाला इथं जे 11 उरले 11 उरले तिथं ठेवा चालते काय अडचण नाही. कुठेपर्यंत ठेवू शकता तुम्ही पॉईंट न घेता ही संख्या इथंपर्यंत स्टॉप करू शकता तुम्ही कुठेपर्यंत 14 चौक 56 इथं किती उरलं 11 उरलेलं ना आपलं. हा आता ही संख्या लिहायची कशी बघा तुम्हाला हे एक सांगतोय. आपण भाग कितीचा लावला 14 लावला. आपला भागाकार किती आला 24 आणि आपली बाकी किती उरल्या 11. अशा पद्धतीने उत्तर लिहिलं तरी पण चालतंय ह्या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळी आपल्याला पॉईंट मध्ये उत्तर संपत नसेल तर. एंड कसं करायचं ही जी बाकी आहे रिमाइंडर ती कुठे ठेवायची इथं ठेवायची वरती. जो भागाकार आलेला आहे आपला आपण त्याला क्वोशंट म्हणतो काय म्हणतोय क्वोशंट इथं ठेवायचा. आणि आपण भाग कशाने लावलाय हा काय चेंज होत इथं पण तोच आहे इथं पण तो काही चेंज करायचा नाही. फक्त खालची संख्या वर ठेवायची आणि जे मेन आन्सर आहे हे मेन आन्सर आहे आपलं काय सांगा हे मेन आन्सर कुठे ठेवायचं इथं ठेवायचं समोर ठेवायचं मेन आन्सर झालं आपलं. चला लिहून घ्या पटकन. तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले बघा 3 संख्या कुठल्या ह्याच्यामध्ये आहेत कंटिन्युटी प्रोपोर्शन आहेत. 3 संख्या कुठल्या आहेत 3 संख्या कुठल्या प्रमाणात आहेत 3 संख्या कुठल्या प्रमाणात आहेत. मग आता 3 संख्या तुमच्या प्रमाणात आहेत आणि त्यांचं मधलं पद किती दिलंय 12. ऑलरेडी आपलं मधलं पद माहिती आहे आपल्याला पण कडेचे 2 पद माहिती आहेत का त्यांची बेरीज किती दिली सांगा 26 दिलेले. बेरीज किती दिल्या म्हणजे 2 संख्यांची बेरीज किती आपले 26 आहे. मग त्यातली एक संख्या आपल्याला माहित नाही. मग 2 संख्यांची बेरीज जर 26 असेल समजा आपण इथे एक संख्या घेतली अशी आणि इथे एक संख्या घेतली अशी आणि त्यांची बेरीज किती सांगा 26 आहे. किती सांगा मग त्यातली एक संख्या आपण मनानं मानायची कुठली एक संख्या ह्यातली जर मांडली मी x आहे ह्यातली एक संख्या काय म्हणली x. मग दुसरी कशी निघते सांगा हे अधिक x तिकडे काय होते वजा x होते म्हणजे पुढं x इज इक्वल टू काय होते 26. हे बघा इथली जी बॉक्स मधली संख्या येणार आहे ती आपल्याला मिळते 26 वजा x म्हणजे हे बॉक्स मधली एक संख्या कुठली असणार आहे काय सांगितलं सांगा मी 2 संख्याची बेरीज किती आहे 26 आहे. एक संख्या मी काय म्हणली x आणि बॉक्स मधली संख्या कशी काढली अधिक x इकडे काय झालं म्हणजे ह्या बॉक्स मध्ये कुठली संख्या असणार आहे म्हणजे 2 संख्या मिळाल्या टोटल किती संख्या मिळाल्या सांगा 3 मिळाल्या. कुठली कुठली मधली संख्या कुठली 12. कडेची कुठली मिळाली x ह्या कडेची कुठली मिळाली हे जे आहे की नाही हे तुम्हाला तोंडी जमायला पाहिजे लक्षात ठेवा. मग
काय म्हणायचं, सम ऑफ नंबर्स किती आहे, सम ऑफ नंबर्स, संख्यांची बेरीज किती दिली आपल्याला, दोन संख्यांची उरलेल्या दोन संख्यांची बेरीज किती आहे, किती आहे, बेरीज किती आहे, 26 आहे. सपोज फर्स्ट नंबर काय त्यातला, फर्स्ट नंबर काय म्हणला आपण, बेरीज एक्स मांडला. समजा पहिली संख्या काय म्हणली आपण, पहिली संख्या काय म्हणली, एक्स मांडली. मग देयरफॉर अनदर नंबर काय होणार, अनदर नंबर इज काय होणार, दुसरी संख्या काय होणार आहे, आता मी सांगितले काय होत्या, नंबर इज 26 मायनस एक्स. मग दुसरी संख्या होत्या 26 वजा एक्स. हे तुम्हाला जमलं तर लक्षात ठेवा, हे कॅल्क्युलेशन आणि त्या प्रश्नाचा समजणार आहे, नाही तर प्रश्नाचा समजणार नाही. मग चला आपल्याला तीन संख्या मिळाल्या, कुठल्या कुठल्या सांगा. पहिली मिळाली एक्स, मधली काय आहे 12, आणि तिसरी काय आहे 26 वजा एक्स. आर इन कुठल्या प्रोपोर्शन मध्ये आहेत, मगासारखं. तर आता ह्याची स्टेप कोण सांगते, आर इन कंटिन्यूड. हे कुठले आहेत, परंपरित आहेत. चला कुठल्या पदाचा वर्ग करायचा सांगा, आणि राहिलेल्या दोन पदांचा काय करायचा, 12चा वर्ग, उरलेली दोन पद एक्स गुणिले 26 वजा एक्स. 12चा वर्ग 144, एक्स न 26 ला गुणलं 26 एक्स, आणि एक्स न एक्स ला गुणलं एक्स वर्ग, म्हणजे इथं वजा आलं चिन्ह. कुठलं चिन्ह आलं सांगा, काय काय केलं, 12चा वर्ग किती आला, 12 गुणिले 12, एक्स न कितीला गुणलं 26 ला, किती आलं 26 एक्स. परत एक्स न कुणाला गुणलं एक्स ला, किती झालं एक्स वर्ग. हे वजा चिन्ह इथलं आहे खाली घेतले. आता याला वर्ग समीकरण तयार झालं आपलं. हे वजा एक्स वर्ग इकडे काय करतो मी, अधिक एक्स वर्ग, सगळी पद बदलवले. अधिक 26 एक्स काय होते, वजा 26 एक्स अधिक 144 आहे तसं. बरोबर मी इकडे काय घेतलं 0. सगळी पद कुठं टाकली मी, उजवीकडची पद कुठे घेतली, का, कारण इथं कुठलं समीकरण तयार होतंय, वर्ग समीकरण तयार होते. आणि वर्ग समीकरण तयार झालं की एका बाजूला सगळं पद घ्यायची आणि एका बाजूला 0 घ्यायचं. तर आता यामध्ये बरोबर इथं घेतो परत, एक्स वर्ग वजा 26 एक्स अधिक 144 बरोबर 0. आता हे झालेलं आहे आपलं पाठीमागे. 144 ची फोड अशी करायची, ज्यांचा गुणाकार 144 आला पाहिजे आणि वजाबाकी किती आले पाहिजे 26. मग 18 ते 144, इथं वजा चिन्ह आहे म्हणून दोघाला पण काय येणार वजा चिन्ह, इथं पण एक्स येणार, इथं पण एक्स. हीच दोन पद का घेतली आपण, कारण यांचा गुणाकार किती येतो 144 प्लस मध्ये, आणि दोघांची बेरीज किती येते वजा 26 एक्स येते. आता हे पद काढायचं आणि कुठलं पद ठेवायचं सांगा, वजा 18x वजा 8x अधिक किती 144 बरोबर किती आलं 0. दोघांचा गट. काय केलं सांगा, ही दोन पद कुठे ठेवली मी, कुणाच्या जागी ठेवली सांगा, तोंड नाही, वजा 26x काढलं आणि ती दोन पद ठेवली. कुठली दोन पद ठेवली, तर आता कॉमन काढा. इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे, एक्स बाहेर काढला, आत काय राहिलं एक्स वजा 18. काय राहिलं आत सांगा. तर आता इथं जे कॉमन येणार आहे तेच इथे येणार आहे, बरोबर आहे का. मग आता 8 आणि 144 ला 8 नच भाग जाणार आहे, हे वजा आहे तसं. बघा ग्रुप आपला जो आहे तो सेम यायला पाहिजे. आपला आन्सर काय आला बघा, कंसाच्या बाहेर एक्स आणि वजा 8 आहे ते एकदा घ्या, एक्स वजा 8 एका बॉक्स मध्ये आणि एक्स वजा 18 कुठल्या बॉक्स मध्ये, दुसऱ्या बॉक्स मध्ये बरोबर 0. एक्स वजा 8 ला एकदा 0 द्यायचं आणि एक्स वजा 18 ला एकदा 0 द्यायचा, आणि कॉमन 0 आहे. वजा 8चं काय होतंय अधिक 8 आणि वजा 18 काय होणार अधिक 18, म्हणजे एक्सच्या किमती 2 मिळाल्या. एक्सच्या किमती किती मिळाल्या 2, म्हणजे आपले आन्सर किती होणार आहे 2 आन्सर तयार होणार. चला 2 आन्सर. मधलं पद काय सांगा आपलं 12, हे फिक्स मधलं पद 12 राहणार. मधलं पद कुठलं राहणार, परंतु आपल्याला यामध्ये एक्सची पद पहिला ठेवून घेऊया आणि मग जरा पुढे आन्सर वाढवूया अजून जरा.
चला आन्सर जरा इकडे वाढवता येईल त्याचा आपल्याला. चला एक्सची किमती काय आपली ओरिजिनल किंमत काय आली, पहिली संख्या काय आली आपली 8 आणि 18. पहिली संख्या कुठली आली सांगा. आणि दुसरी नंबर कसा काढायचा, 26 मधून 8 वजा करायचा आणि 26 मधून 18 वजा करायचा. पहिला नंबर आपल्याला मिळाला 8 आणि 18, मधला पण मिळाला आपला. तर शेवटचा फक्त काढायचा आहे कुठला. चला लास्ट नंबर आपल्याला 2 मिळणार. कुठले कुठले सांगा. 26 वजा x, 26 मधून 8 वजा करायचे. x किंमत पहिला 8 ठेवायची. 26 मधून 8 गेले, सांगा मला किती उरले. 18. चला परत 26 वजा x, परत फॉर्म्युला वापरायचा हा. 26 मधून 18 वजा करायचं, किती मिळालं 8. शेवटची पद, पहिलं पद काय मिळालं 18 आणि दुसरं काय मिळालं 8. चला आपल्याला जे 2 गट मिळाले फायनल आन्सर इथे बघा. शेवटचा आन्सर दिले ते मी 2 बॉक्स करतोय, इथं पण 2 बॉक्स करतोय. सांगा पहिलं पद मधलं पद फिक्स 12 आहे, इथं पण काय असणार 12. काय असणार आहे 12. एक्स किंमत पहिला मी 8 घेतली, इथं 8 घेतली, मग इथं काय घेणार 18 घेणार. तिसरं पद इथं आहे आपलं. तिसरं पहिलं पद काय 18 आहे, तिथं घेणार. आणि तिसरं काय इथं 8 आहे. हे तुमचा आन्सर असेल ना, लक्षात ठेवा. 8 12 18, 18 12 8. लक्षात ठेवा पहिल्या संख्या लक्षात ठेवायचं. हे पहिला आहे, हे शेवटचं नाही, हे पहिलाच अंक आहे आणि हा पण पहिलाच अंक आहे. आणि हे तुमचं शेवटचे 2 पद, पहिली 2 पद आणि शेवटची 2 पद. ही पहिली 2 पद आणि ही शेवटची 2 पद. अशा प्रकारे हे गणित सोडवायचं आहे. लिहून घ्यायचं.